संभाजीराजे लोकसभेच्या निवडणूक रिंगणात असतील पण कुठून याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात होता. तर राजेंची भूमिका काय आहे कारण सगळ्या महाराष्ट्राला ते जाणून घ्या. नाही, लोकसभेला उतरायचं हे माझं निश्चित होतं. कोल्हापूर असेल, नाशिक असेल, ही चर्चा त्यावेळी चालू होती. पण ज्यावेळी छत्रपती शाहू महाराज आमचे बाबा कोल्हापूरचे इलेक्शन लढवायचं ठरलं, लोकांची इच्छा असेल, त्यांनी इच्छा सुद्धा व्यक्त केल्यावर माझा प्रश्नच तिथं उद्भवत नाही. माझे वडील मोठे महाराज हे माझ्यासाठी सर्वस्व आहेत आणि म्हणून मी आमच्या सगळ्या सहकार्यांना सुद्धा सांगितलेलं आहे, मी जर इलेक्शन लढवली असते, मी 100% दिले असते, तर महाराजांच्यासाठी आपण 1000% कष्ट करायला पाहिजे. महाराज एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचा अनुभव हा निश्चितपणाने कोल्हापूरला एक वेगळी दिशा दाखवणार, याबद्दल काय शंका नाही. मोठ्या महाराजांना विविध पक्षांनी संपर्क केलेला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना. काय भूमिका असणार आहे? मशाल की काँग्रेस आहे? काय ठरलेलं नाही, महाराजांची भूमिका मी कशी मांडणार, पण इतकं निश्चित आहे की एक कॉन्सेन्सस तयार झालेलं आहे की सगळ्यांना महाराज पाहिजे आणि प्रामुख्याने महाविकास आघाडीतून. आता महाविकास आघाडी नेमकं काय निर्णय घेणार, महाराजांची नेमकी भूमिका पुढं कशी असणार आहे, हे महाराजांनीच त्याबद्दल ते तुम्हाला स्पष्ट सांगतील. पण जो काही निर्णय महाराज घेतील त्या निर्णयाला च्या बरोबर मी स्वतः असणार आहे, माझ्याबरोबरचे सगळे जे आमचे सगळे संबंधित लोक आहेत ते असणार आहेत आणि नुसतं असणार नाहीत, तर पूर्ण शेवटचं फिनिशिंग पॉईंटपर्यंत आम्ही पूर्ण ऑल आउट जाणार आहे. या प्रसंगी मला इतकंच मी सांगू शकेन. खरं तर राजे वेळ कमी आहे, कारण अद्याप आपली जसा पहिला राऊंड व्हायला पाहिजे तसा राऊंड झालेला नाही. कशी असणार आहे एकूणच रणनीती, कारण अवघे काही दिवस आपल्या हातात फक्त राहत आहेत. नाही, काही अडचण नाही आहे. एक राऊंड नाही झाला तरी पण वेळोवेळी मोठ्या महाराजांचा संपर्क आहे सगळीकडे, माझाही संपर्क सगळीकडे आहे, मालोजी राजेंचा बऱ्यापैकी सगळीकडे संपर्क आहे. म्हणून पण एकदा ठरलं आणि एकदा इलेक्शन लागली की ते सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आणि सगळ्या गोष्टी परत सगळ्या ठिकाणापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत आपण पोचू. कष्ट करण्यामध्ये आम्ही कुणी मागं पडणार नाही, हा पूर्ण विश्वास आम्हाला आहे. मी काय पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतोय, त्याच्यामध्ये कुठं घरदारचं मी पाहिलेलं नाही आजपर्यंत, पण त्याची कुठं काही अडचण येणार नाही आणि सगळ्या शेवटच्या घटकापर्यंत आम्ही तिघही आणि जे संबंधित ते सगळे जे लोक असतील ते सगळे तिथे पोहोचतील. कोल्हापूरची जी निवडणूक देशाला दिशादर्शक ठरणारी ठरेल असं अनेकांचं मत आहे, कारण हिंदुत्ववादी आणि पुरोगामित्व असा गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये जो वाद सुरू आहे त्याला या निवडणुकीमुळे कुठेतरी पूर्ण मिळेल असं वाटतं. हीच इलेक्शन नाही, एकत्रित कोल्हापूर हे शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या विचाराने चालणारा हा जिल्हा आहे. राजश्री शाहू महाराजांनी जो पुरोगामी विचार दिला, पुरोगामी विचार म्हणजे काय, प्रोग्रेसिव्ह, आणि म्हणून तो प्रोग्रेसिव्ह विचार हा देशभर जायला पाहिजे. हा आज नुसतं इलेक्शनच्या माध्यमातून नाही, पण एकंदरीत या घराण्यात जन्म झाल्यापासून किंवा या घराण्याचे व्यक्ती म्हणून हे सगळेजणच आम्ही प्रयत्न करीत आलो आहे. तर प्रोग्रेसिव्ह विचार हा पुरोगामी विचार ज्याच्यात कुठंही एक्स्ट्रीमिझम नाही. एक्स्ट्रीमिझम म्हणजे दोन्ही बाजूची दोन्ही टोक. म्हणजे हिंदुत्ववादी हे का म्हणतात मला अजूनही समजत नाही, पण आम्ही काही कोण नास्तिक नाही आहोत. म्हणजे राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी तर उलट आपल्या धर्माला, शिवाजी महाराजांनी आपल्या धर्माला नेहमी सपोर्ट केलेलं आहे. शिवाजी महाराजांचे मंदिर बांधले राजश्री शाहू महाराजांनी. म्हणून ही वेगळ्या अँगलनी किंवा ती लोक शाहू महाराजांना नेत असतील तर ही चुकीची बाब आहे.
म्हणून कोल्हापूर हे नेहमी एक वेगळी दिशा देणारं हा जिल्हा आहे आणि ते देतच राहणार. खरं तर धार्मिकतेच्या आधारावर किंवा धर्माच्या आधारावर निवडणूक लढवली जाते संपूर्ण देशामध्ये आपण पाहता. दुसरीकडे शाहू महाराजांचे विचार समतेचे सगळ्यांना घेऊन चालणारे आणि त्याचप्रमाणे धर्म मानणारे देखील आहे. हे सर्व नाही कुठली किती महत्वाचं नाही कुठली इलेक्शन माझ्या दृष्टिकोनातून ही विकासावर व्हायला पाहिजे आणि लोकांना मूलभूत सुविधा आपण कशी देऊ शकतो. आपला जिल्हा किंवा आपला राज्य किंवा आपला देश हे जगाच्या पातळीवर कसं जाऊन पोचू शकतो या दृष्टिकोनातूनच विकासावरच इलेक्शन व्हावेत ही मी या मताचं आहे. एकूणच स्वराज्याची भूमिका कशी असणार आहे महाराष्ट्रामध्ये, कारण आपण या ठिकाणी कोल्हापुरात शाहू महाराजांच्या प्रचारासाठी असणार आहे. राज्यभरात किती जागांवरती लक्ष केंद्रित असणार आहे किंवा कुणाला पाठिंबा असणार आहे, कसं नियोजन आहे? नाही स्वराज्याची भूमिका लोकसभेत ही कुठेही राज्यात नसणार आहे. पूर्णपणे लक्ष केंद्रित आम्ही सर्वजण हे कोल्हापूरसाठी असणार आहे. आम्हाला ही कोल्हापूरची इलेक्शन महत्त्वाची आहे. एकदा महाराजांच्या सगळ्या गोष्टी फायनल अँड क्लिअर झाल्या, दुसरा कुठलाही डोळ्यासमोर अँगल नाही आहे. कुठेही राज्यात जायचा आमचा संबंध नाही. ओनली डोळ्यासमोर एकच लक्ष असणार आहे ते कोल्हापूर जिल्हा. आपण यापूर्वी ज्या निवडणूक झाली होती त्यामध्ये दगापट्टा झाला होता आपल्यासोबत, पण त्याचे उलटे करणार अशा प्रकारची भूमिका मांडली होती. नाही ठीक आहे एका ते अर्थाने वडील निवडणूक रिंगणात आहेत, कसं बघतात? नाही नाही वडील आमचे सर्वच आहेत, महाराज सर्वच आहेत. त्याच्यामुळं 2009चे जे फटके बसलेत त्यातनं शिकलोय, भरपूर अनुभव आलेले आहेत आणि ते आता येणार नाहीत ह्याचा पूर्ण विश्वास आहे. पण गाफील राहून सुद्धा चालणार नाही आणि त्या पद्धतीने आता कामाला लागायचंच आहे. 1998 साली शाहू महाराजांची त्यावेळी लोकसभेत जाण्याची इच्छा होती, ती आता या निवडणुकीच्या माध्यमातून पूर्ण होते. आपण मालोजीराजे शाहू महाराजांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नेमकं काय करणार? आता मगाशी बोललो त्यांची इच्छा पूर्ण करायची आमची जबाबदारी आहे आणि लोकांची जो इच्छा आहे ना, लोकांची जो इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी जेवढं आमच्यात जेवढी ताकद आहे, जेवढी क्षमता आहे, ही ऑल आऊट जाण्याची हीच वेळ आहे ना. नाहीतर नुसतं आमचे वडील अधिपती हे म्हणून उपयोग काय, हीच वेळ आहे आमची. म्हणून त्यामध्ये काही शंकाच नाही. म्हणजे मी सुद्धा माझ्या ज्या काही आकांक्षा असतील किंवा माझे जे काय मला वाटत असेल मी जीवनात काय व्हावं हे सगळे सेकंडरी आहेत, हे दुय्यम आहेत ह्याच्यासमोर. म्हणून महाराजांची इलेक्शन आमच्यासाठी नंबर 1 आहे आणि महाराजांना एकदा सगळं ठरलं तर मोठ्या मताधिकाऱ्यांनी कसं निवडून आणायचं सुद्धा ती आमची जबाबदारी राहणार. कसं नियोजन असणार आहे या सगळ्या निवडणुकीमध्ये, कारण नाव काही तासांमध्ये पक्षाने नाव फायनल होईल, कसे रणनीती असणार आहे? नाही ते आता टप्प्याटप्प्याने आम्ही सांगू तुम्हाला ते कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी असेल काय असतील. बऱ्याच गोष्टी अजून राहिलेल्या आहेत क्लिअर होण्याच्या दृष्टिकोनातून. त्या एकदा क्लिअर झाले की मला वाटतं की आपण आणि सविस्तर पद्धतीने ते मांडता येईल. ह्या प्रसंगी मांडणं हे बरोबर दिसणार नाही, उचित ठरणार नाही. एकदा लाईन क्लिअर झाली, सगळं महाविकास आघाडीने सगळी लाईन क्लिअर करून दिली की मग या सगळ्या ह्याच्यावर आपण चर्चा करू शकतो. सविस्तर मी बोलेन सुद्धा आणि मी नाही, सगळेच बोलतील. स्वराज्याची भूमिका राज्यभरामध्ये कशी असणार, इतर पक्षांसोबत काय असणार? नाही स्वराज्य हे लोकसभेत मला नाही वाटत आता भाग घेईन. आमची लाईन एकच आहे आणि वैयक्तिक माझी लाईन आहे. मी कोल्हापुरात सुद्धा स्वराज्य हा विषय हा स्वराज्य पक्ष किंवा स्वराज्य संघटना ही आम्ही सध्या बाजूला ठेवलेली. किंवा ती एक्सेप्शनल अपवादात्मक ज्या गोष्टी असतात, एक्स्ट्रॉर्डनरी गोष्टी ज्यावेळी करायच्या असतात त्या बाजूला ठेवाव्या लागतात. आणि माझ्या जीवनात ही एक्स्ट्रॉर्डनरी विषय की आमचे जर महाविकास आघाडीने जर ठरवलं आणि महाराजांनी मान्यता दिली आणि इलेक्शनला उभारले तर म्हणून हा सध्या स्वराज्य लोकसभेच्या रिंगणात कुठं नसणार आहे. आमचं पूर्ण लक्ष हे कोल्हापूरच्या सीटसाठी छत्रपती शाहू महाराजांसाठी असणार. आपण राजकीयदृष्ट्या खूप पुढे आलेला होतात आणि अचानक आपण निवडणुकीतून माघारी घेताय, कसं बघताय? नाही ते काय एवढं महत्वाचं नाही ना. मी काय कोणा दुसऱ्यांसाठी मागवलो नाहीये. माझ्या वडिलांसाठी मागं येणं हे म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. महाराजांच्यासाठी मी काय करू शकतो ह्याच्यावर विचार करायला पाहिजे. म्हणून माझ्यासाठी मोठे महाराज हे सर्वच आहेत, कोल्हापूरचे छत्रपती आहेत, ते अधिपती आहेत आणि म्हणून त्यांच्यासाठी हा शब्द वापरणं सुद्धा हे मला शोभत नाही आणि माझ्या मनात सुद्धा तसं नाही. म्हणूनच तो माझा एक फोटो जो बाहेर आला होता महाराजांचा आणि माझा, त्याचा अर्थच तो होता की
मुलांचं आणि वडिलांचं प्रेम काय असते. जनरली हा पब्लिकमध्ये करायचा नसतो. हा फोटो हा घरगुती आमचा तो फोटो होता. पण मला वाटलं हा मेसेज सगळ्यांना जावा, पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांना मेसेज जावा की घर किती एकसंग आहे. राजे, भाजप एका बाजूला 400 पारचा आकडा घेऊन या निवडणूक रिंगणात उतरले. असं असताना दुसऱ्या बाजूला महाराजांना नेमकं का वाटलं की आपण या निवडणुकीच्या रिंगणात उतरावं? कारण अनेकांना हा प्रश्न पडलाय की आता महाराज का निवडणुकीच्या रिंगणात? नाही तर महाराजच सांगतील ना. आणि का उभारू नये, का उभारू नये हा माझा प्रश्न आहे. म्हणजे महाराजांच्या सारखं व्यक्तिमत्व जर पाहिलं असेल तर आजपर्यंत त्यांना असं कोणी म्हणू शकत नाही की आमचा त्यांना विरोध आहे. मला उलटं म्हणतील, पण त्यांना केव्हा म्हणू शकत नाहीत. आणि त्यांचे अभ्यासू आहेत. त्यांचा प्रचंड म्हणजे प्रचंड त्याला आपण काय म्हणतो, म्हणजे वाचण्याची एवढी आवड आहे, एवढे अभ्यासू आहेत, ओव्हरऑल पर्सनॅलिटी आहे, अनुभव आहे त्यांच्याकडे. तो निश्चित कोल्हापूरच्यासाठी ॲडव्हान्टेज राहणार आहे. म्हणजे जे आता जे महायुतीच्या नेत्यांकडून आवाहन केलं जात आहे. तुमचं आदराचं स्थान आहे आणि या वयामध्ये आपण निवडणूक लढवून याचं आवाहन केलं, भावनिक आवाहन केलं जाते महायुतीच्या नेत्यांकडून. म्हणजे हे बरं आहे. मोदींचं वय काय, मग ते कसे उभारतात? आम्हालाच लागू सगळं वय, असं कुठं काय? म्हणून वय हा फॅक्टर नाही, अनुभव हा फॅक्टर आहे. आणि अनुभव हा निश्चित महाराजांचा राजकीय अनुभव नसला तरी एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. आणि ते अभ्यासू व्यक्तिमत्व निश्चितपणाने दिल्ली गाजवल. जे एकतर विजनरी राजा म्हणून शाहू महाराजांच्याकडे यापूर्वी पाहिलं जात होतं अगोदरच्या राजांच्याकडे, तेच विजन घेऊन आणि आत्ताची राजकीय परिस्थिती अस्थिरतेची आहे, त्यावर कुठंतरी उपाय म्हणून शाहू महाराज स्वतःहून पुढे आले असं वाटतं. नाही, त्यांच्या मनात अनेक गोष्टी असतील जे ते अजून त्यांनी स्पष्ट बोलल्या नसते. आणि मी बोलणं सुद्धा ते बरोबर नाही. पण का त्यांनी उतरावं काय ते त्यांनी डोळ्यासमोर त्यांच्या पुढे एक अँगल असणार, ती स्वतःच ते क्लिअर करतील की का मला या वयातपेक्षा ह्यावेळी 2024ला मी का यावं ही त्यांनी भूमिका घेतली आहे, एवढी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. तर त्याच्यामागे काहीतरी दूरदृष्टिकोन असणारच. आणि ते वेळोवेळी मला वाटते वेळोवेळी म्हणायचे वेळ जेव्हा येईल ते स्पष्ट बोलतीलच त्या बाबतीत. महाराज सगळीकडे कमी वेळेत पोहोचतील का असा एक प्रश्न उपस्थित केला जातोय. का नाही पोचते? आमचे अजूनही पैलवान आहेत ते. 500 जोर मारायचे, 1000 काहीतरी 7,500 बैठका मारायचे. हे काय नाही, एकदा ठरवलं छत्रपतींच्या ठरवलं की विषय संपला. हे काय वय कुठलं काढलं काय, त्याचा काय संबंध नाही. आणि आम्ही नाही आहोत का? आम्ही आहे ना, मी आहे, मालोजीराजे आहे, घरचे आमच्या संयुक्तराजे आहेत, मालोजीराजेंचे आहेत, घरातले आहेत सगळे. मुलं तयार झालेत आता, काय काळजी करायची गरज नाही. जे शरद पवार म्हणतात त्याच्यामध्ये तथ्य आहे, वयाचं काय फार महत्व नाही. नाही, पवार साहेबांच्याबद्दल मी काय बोलणार नाही. मी नुसतं माझं पूर्ण लाईन कुठल्याही महाविकास आघाडीच्या नेत्यांच्याबद्दल मला काय बोलायचं नाही. माझी लाईन एक आहे, छत्रपती शाहू महाराज. बाकी मला कुठलीही लाईन नाही. महायुतीच्या नेत्यांची लाईन आहे, महाविकास आघाडीच्या नेत्यांची लाईन, माझी लाईन एकच आहे, माझे छत्रपती शाहू महाराज. विषय क्लोज. अजून एक विरोधकांच्याकडून एक छुपा प्रचार केला जातो की जर मोठे महाराज जर खासदार झाले तर ते लोकांच्यासाठी अवेलेबल होतील का? कारण राजवाड्यात हेच राजकारण घाण आहे. हे काही आपलं अफवा उठवायच्या. माझ्या वेळेस उठवल्या होत्या, भरपूर उठवल्या होत्या. ते काय राजकारणाचा एक भाग आहे, त्याला उत्तर द्यायला आम्ही तयारी आहे, आमची पूर्ण तयारी आहे. मागच्या निवडणुकीत तुमच्यावर बरेच वार करण्याचा प्रयत्न झालेला आहे. वाड्यावर जेवणे वेगळ्या पद्धतीने प्रचार होता, त्याला कसं तोंड देणार? कारण काय त्या पद्धतीने तुम्ही उतरू शकत नाही. आमच्याकडे सुद्धा हत्यार आहेत ना. मला माहिती आहे ना पुढचा पलीकडचा माणूस कसा आहे. मी जर बोलायला लागलो का मी दिल्ली पाहिलेली आहे. मी जर बोलायला लागलो सगळं घोटाळ होईल सगळ्यांचं. पण मला त्या लेवलला जायचं नाही. आपण विकासावर बोलू, कामावर बोलू, कार्यावर बोलू आणि पुढं आम्हाला काय विजन घेऊन जायचं आहे आणि कोल्हापूरचा विकास कसा घडवायचा आहे, कोल्हापूरचं नाव हे जगात कसं पोचवता येईल ह्याच्यावर बोलण्यासाठी आमचा अजेंडा असणार आहे. बाकीचं विरोधक काय करायचं आम्हाला काही घेणं देणं नाही. आणि विरोधकातले लोक सुद्धा काय अफवा उठवत असतील तो त्यांचा प्रश्न आहे. म्हणजे त्यांना कुठल्या लेवलचं राजकारण करायचं त्यांचा प्रश्न आहे. आमचं राजकारण करण्याचा एकच दृष्टिकोन आहे, तो म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचा विकास. तो विकास ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे तो अजूनही झालेला नाही आहे. तो विकास कसा करता येईल, कोल्हापूरचं नाव खऱ्या अर्थाने
शिवाजी महाराजांचं आणि शाहू महाराजांचं कोल्हापूर ही म्हणजे ओळख आहे, कर्मभूमी म्हणून शाहू महाराजांची या कोल्हापूरची ओळख आहे. हे आपल्याला देशात नाही तर जगाच्या पातळीवर कसं पोहोचवता येईल हा अँगल आमचा ह्या म्हणजे ह्या आम्ही पुढे इलेक्शनला गेलो तर हा असणार. ठीक आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.